आज आम्ही चाललो आहोत पळसदरीला. पळसदरी स्वामी समर्थांच्या मठामध्ये चाललो आहोत. ही छोटीशी मूर्ती आहे, आमच्या गाडीमध्ये लावण्यासाठी आम्ही घेतलेली आहे. बरोबर ती आम्ही स्वामींच्या चरणी ठेवून मग आम्ही आमच्या गाडीमध्ये लावणार आहोत. सो हा बाहेरचा परिसर आहे, निसर्गरम्य. थोडीशी मी माहिती देते पळसदरीमधल्या मठामध्ये. पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ मठ, जिल्हा रायगड हे अतिशय शांत आणि निसर्गरम्य आध्यात्मिक ठिकाण आहे. अक्कलकोटचे स्वामी समर्थ मुंबईला जात असताना येथे 22 दिवस वास्तव्य होते, त्यामुळे या भूमीला पुण्यनगरी असेही संबोधले जाते. पळसदरीला गेल्यानंतर तिथे उतरल्यानंतर मी हा छोटासा व्ह्यू घेतला आहे. इथे पाहताय तुम्ही की इतकी गर्दी आहे. आम्ही गुरुवारी गेलो होतो, त्यामुळे भयंकर गर्दी होती. जवळजवळ अर्धा एक तास आमचा लाईनमध्ये गेला. तिथे शूटिंग करायला अलाउड नव्हतं, पण तरी जितकं जमेल तितकं मी शूटिंग करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही दर गुरुवारी, दर संडेला, म्हणजे प्रत्येक गुरुवारी नाही, पण कधी सुट्टी वगैरे आली तर आम्ही जातो. आतमध्ये मंदिरामध्ये शूट करण्यासाठी अलाउड नव्हते, तरी जितकं छोटे छोटे क्लिप्स मला घेता येतील तेवढे मी घेतले आहेत. मठामधील आतील जे मंदिर आहे ते पूर्ण अक्कलकोटला जसं स्वामी समर्थांचा मठ आहे तसं सेम त्या लोकांनी तसं इंटेरियर त्याचं बनवलेलं आहे. असा फील येतो की आपण अक्कलकोटलाच आलेलो आहोत. इथे गेल्यानंतर इतकी शांतता भेटते. जेव्हा जेव्हा आम्हाला छान वाटण्यासाठी आम्ही नेहमी ह्या मठामध्ये येतो. आल्यानंतर जाताना इतकी पॉझिटिव्हिटी घेऊन बरोबर जातो. इतकं छान वाटतं. आता मंदिरामध्ये शूट करण्यासाठी अलाउड नव्हतं, पण तिथे बाहेर आल्यानंतर थोडंसं शूट आम्ही केलं. खूप छान आणि शांतता वाटते तिकडे. जर तुम्हाला कधी जाण्याचा योग आला तर नक्की जा, कारण मुंबईमधले बरेचसे लोक तिथे येतात. कर्जत ह्या